आपल्याला सगळ्या जणांना मी एवढंच सांगेन की आपण नुसतं घोड्या घोड्या हराळी खाय म्हणून आपल्याला शिवसेना वाढणार नाही. आपल्याला ग्राउंड लेवलवरती काम करणं लागणार आहे आणि जोपर्यंत आपण ग्राउंड लेवलवरती काम करणार नाही तोपर्यंत या ठिकाणी माझ्या छत्रपती शिवरायाचा करकरीत भगवा आपण फडकू शकणार नाही. आपण जर ग्राउंड लेवलला जर काम केलं तर निश्चितपणे आपल्याला कोणाकडे हात पसरण्याची गरज पडणार नाही. कारण की आपण जर सक्षम असलो तर लोक आपल्याकडे आले पाहिजेत. तुम्ही बघितलं हिंगोलीमध्ये कळमनुरीमध्ये जे कोणी तुम्हाला सांगतो आम्हाला आपल्याला युती करायची गरज आहे का? अजिबात नाही. त्यांना गरज पडली पाहिजे की आम्हाला तुमच्या सोबत घ्या तर आमचं कुठेतरी पात्र पडल नसता आमचं पात्र पडणार नाही. या पद्धतीचं जर मला वाटते काम जर माझ्या शिवसैनिकांना जर केलं तर या सेनगाव ज्या 10 जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी आहेत आणि 20 पंचायत समितीचे सदस्य आहेत या ठिकाणी मी निश्चितपणे तुम्हाला सांगेन की येणारे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर पंचायतच्या निवडणुका आता या ठिकाणी लागणार आहे. मी आपल्याला खात्री देतो की आता जिल्हा परिषद बनल्याच्या नंतर संपूर्ण जिल्ह्याची निवडणूक आहे. या ठिकाणी मी तर त्या दिवशी साहेबांना शिंदे साहेबांना मी शब्द दिला आहे की येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती तुम्हाला सांगतो दुनियाची ताकद रोखू शकणार नाही. जिल्हा परिषदवरती शिवसेनेचाच भगवा फडकवण्याशिवाय काय एवढं खात्रीने तुम्हाला सांगतो. काम करतो आणि ध्यानात ठेवा सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांच्या सुखा दुःखामध्ये आले आहोत म्हणून लोकांनी सुद्धा आमच्यावर विश्वास टाकलाय की नाही शिवसेना चांगली काम करायली.